दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। महानगरपालिका निवडणुकीसाठी मागील म्हणजेच 2017 साली झालेल्या निवडणुकीत असलेली प्रभाग रचना आता कायम होण्याची शक्यता आहे। असं झाल्यास या प्रभागातील मागील निवडणुकीमध्ये असलेले आरक्षण मात्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। मागील निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती जमाती राखीव असलेले प्रभाग आता खुले होण्याची शक्यता आहे, तर मागील निवडणुकीमध्ये खुले असणाऱ्या प्रभागात आता अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी आरक्षण पडण्याची दाट शक्यता आहे। यामुळे अनेक इच्छुकांचं गणित बिघडणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। हे काम अतिशय गोपनीय पद्धतीनं होत आहे। मात्र शासनानं मागील निवडणुकीतील प्रभाग रचनाच येणाऱ्या निवडणुकीतही कायम ठेवण्याचे निर्देश दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे मागील प्रभाग रचनाच येणाऱ्या निवडणुकीत कायम राहण्याची शक्यता आहे। याला अनेक राजकीय नेते दुजोरा देत आहेत। मागील प्रभाग रचना जर कायम राहिली तर तेथील आरक्षण मात्र कायम राहणार नाही असंही म्हटलं जातंय। ते रोटेशन पद्धतीने बदलण्याची कायद्यात तरतूद आहे। मागील निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेले प्रभाग आता खुले होण्याची दाट शक्यता आहे, तर मागील निवडणुकीमध्ये खुले असणाऱ्या प्रभागात आता अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी आरक्षण पडण्याची दाट शक्यता आहे। तसंच मागील निवडणुकीत ज्या प्रभागात ओबीसी महिला आरक्षण होतं ते आता खुले होण्याची ही शक्यता वर्तवली जाते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।